सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हाईट राजमा घेतला मी आणि ते बनवण्यासाठी एक ट्रिक आहे. छान रात्रीला भिजवून टाकला आणि आता त्याला आपण बॉईल करूया. 3 शिट्ट्यामध्ये ते बॉईल करायचं, कारण थोडं कडक असतो ना, म्हणून 3 शिट्ट्यामध्ये मी पाव किलो राजमा घेतला. आता त्यामध्ये थोडं पाणी वर राजम्याचं ठेवायचं आणि थोडं मीठ घालायचं आणि थोडी हळद घालायची. त्यामध्ये कलर येतो आणि स्वाद पण छान लागते, पण ते हळद त्याच्यामध्ये मी टाकते. आणि हा राजमा पण पौष्टिक आणि छान हेल्दी आहे. तर आपण आता 3 शिट्ट्या लावून घेऊया. त्यामध्ये लवकर राजमा 3 शिट्ट्यामध्ये शिजून जातो आणि व्यवस्थित परफेक्ट शिजतो. एकदम असं पूर्ण असं सुटच राहतं राजमा. अशा पूर्णपणे आपण 3 शिट्ट्या घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझं चॅनल. आता आपलं 3 शिट्ट्या झाल्या. आता आपण इथे कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं लसूण, आलं घेतलं आहे, त्याचं पेस्ट बनवलं आहे. आता 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरं टाकलं आणि जो पेस्ट बनवला ते पूर्ण आता आपण तेलामध्ये टाकू. थोडं कढीपत्ता टाकायचा आणि छान मस्त खमंग असं वास आलेला आहे. आता आपलं ते पेस्ट टाकायचं आणि त्याला मस्त तेलामध्ये होऊ द्यायचं. त्याचा जो कच्चापणा आहे ना, तो निघून जाणार. त्यालाच असं फिरवायचं, खालवर असं ढवळायचं. व्यवस्थित ढवळल्यानंतर आपण ते तेलामध्ये 5 मिनिट असं शिजू द्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपली भाजी ना स्वादिष्ट लागते आणि हे ट्रिक आहे स्वादिष्ट लागण्यासाठी. आता 2 चमचे मी तिखट टाकलं, अर्धा चमचा मी हळद टाकली आणि स्वादानुसार मीठ टाकलं. मीठ मी ऑलरेडी राजम्यामध्ये थोडं टाकलं होतं, त्यामुळे नंतर टाकलं, थोडंसं टाकलं. आणि धण्याचं पावडर टाकलं. आता त्याला छान हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. तेही मस्त आता तेलामध्ये होऊन जातं. आणि आता आपण राजमा टाकू आणि तो राजम्याचा जो पाणी होता ना, तोही आपण टाकला आहे थोडा. आता त्याला छान मस्त आपल्या मसाल्यामध्ये लावून घ्यायचं. आणि ते राजम्याचं पाणी, आता आपलं ते पेस्टचं पाणी होतं तेही सुद्धा आपण घातलेलं आहे. व्यवस्थित पाणी टाकलं आहे. आता त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं. वरून पाणी नाही घालायचं. आवश्यक असेल तुम्हाला जास्त पाणी घालायचं असेल किंवा अजून पातळ करायचं आहे तर घालू शकतो, पण आपल्याला राजमा तेवढंच घातलेलं आणि त्याच्यामुळे काय होतं, ते स्वाद त्या राजमामध्ये राहते. आता वरून मलाई घालायची. आपला राजमा लवकर 5 मिनिटात उकळी झाली आणि शिजला आणि कोथिंबीर घालायची. राजमा तयार.